नमस्कार, मी वर्षा. तर महिलांनी दुर्लक्ष करू नयेत या अशा काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. तर तुमच्या घरातील महिला सतत थकलेल्या दिसत असतील किंवा चेहऱ्यावरील तेज कमी झालेले दिसत असेल, वारंवार डोकेदुखी, कंबरदुखी, केस गळणे, चिडचिड किंवा हार्मोन्सचा त्रास वाढला असेल, तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक महिला या समस्या सहन करतात, पण वेळेवर योग्य काळजी घेत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांच्या काही गंभीर समस्यांबद्दल आणि त्यावरचे सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय शरीराला नैसर्गिक ताकद देतात, मन शांत ठेवतात आणि रोजच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय अनेक महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. सतत थकवा जाणवणे ही अनेक महिलांची मोठी समस्या बनली आहे. घरातील काम, ऑफिसची धावपळ आणि झोपेची कमतरता यामुळे शरीर कमजोर होऊ लागते. अशावेळी रोज सकाळी कोमट पाण्यात थोडे गूळ आणि लिंबू मिसळून पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि कमजोरी कमी होऊ शकते. आहारात खजूर, भिजवलेले बदाम आणि हिरव्या भाज्यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्यानेही थकवा कमी होण्यास खूप मदत होते. महिलांमध्ये केस गळण्याची समस्या आजकाल खूप वाढताना दिसत आहे. ताण किंवा हार्मोन्समधील बदल आणि चुकीचा आहार यामुळे केस कमकुवत होतात. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा कोमट नारळ तेलामध्ये थोडे कांद्याचा रस मिसळून केसांना लावल्यास केसांना छान पोषण मिळू शकते. तर हा उपाय सर्व महिलांनी जरूर करून पाहावा. आहारात तीळ, अक्रोड आणि प्रोटीनयुक्त पदार्थ घेतल्यास केस मजबूत राहण्यास खूप मदत होते. खूप गरम पाण्याने केस धुणे नेहमी टाळावे, कारण त्यामुळे केस अधिक कोरडे होऊन त्याच्यामध्ये डॅन्ड्रफ होऊ शकतो. रोज थोडा वेळ ध्यान केल्याने म्हणजे प्राणायाम किंवा योगा केल्याने ताण कमी होऊन केस गळणे कमी होण्यास मदत मिळते. कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास अनेक महिलांना सतत जाणवत असतो. जास्त वेळ उभे राहणे, कॅल्शियमची कमतरता आणि शरीराची चुकीची हालचाल यामुळे हा त्रास वाढू शकतो. दररोज रात्री हळदीचे दूध घेतल्याने शरीराला आराम मिळण्यास मदत होते. सकाळी हलका व्यायाम आणि सूर्यप्रकाश घेणे हे हाडांसाठी खूप फायदेशीर ठरते. तिळाचे लाडू किंवा दूध आहारात घेतल्यास कॅल्शियमची कमतरता कमी होण्यास मदत होऊ शकते. जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळल्यास शरीर हे हलके वाटू लागते. पोटाशी संबंधित समस्या देखील महिलांमध्ये खूप सामान्य झाल्या आहेत. अपचन, गॅस आणि पोट फुगणे यामुळे दिवसभर अस्वस्थता जाणवते. जेवणानंतर थोडे जिरे आणि ओवा चावून खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत मिळते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे पोटासाठी खूप फायदेशीर आहे. जास्त तेलकट आणि बाहेरचे पदार्थ कमी केल्यास पोट हलके राहते. दररोज थोडे चालणे आणि वेळेवर जेवण करणे या सवयी पचन व्यवस्थित ठेवण्यामध्ये खूप मदत करतात. महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे चिडचिड, मूड बदल आणि तणाव वाढू शकतो. यामुळे मानसिक शांतता कमी होऊन घरातील वातावरणावरही परिणाम होतो. अशावेळी रोज सकाळी काही मिनिटे प्राणायाम आणि ध्यान केल्यास मन शांत राहण्यास मदत होते. पुरेशी झोप घेणे खूप आवश्यक असते, कारण झोपेअभावी मानसिक ताण अधिक वाढू शकतो. आहारात फळे, सुकामेवा आणि ताजे अन्न घेतल्यास शरीर आणि मन दोन्हीही ताजेतवाने राहण्यास मदत होते. मोबाईलचा अतिवापर कमी केल्यासही मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. त्वचेवर काळेपणा, पिंपल्स आणि निस्तेजपणा येणे ही समस्या अनेक महिलांना त्रास देते. चुकीचा आहार, झोपेची कमतरता आणि प्रदूषण यामुळे त्वचा खराब होऊ शकते. आठवड्यातून 2 वेळा बेसन, हळद आणि दह्याचा फेस पॅक लावल्यास त्वचा स्वच्छ दिसण्यास मदत होते. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्यानेही त्वचा हायड्रेटेड राहते. जास्त गोड आणि जंक फूड कमी केल्यास त्वचेवर चांगला परिणाम दिसू शकतो. रोज थोडा वेळ चेहऱ्याची स्वच्छता केल्यास त्वचा अधिक ताजीतवानी वाटते. तर अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना आणि अशक्तपणा जाणवतो. अशावेळी
शरीराला योग्य आराम आणि पोषण देणे खूप गरजेचे असते. गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्यास वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते. गूळ किंवा तीळ आणि गरम दूध घेतल्यास शरीराला छान ऊर्जा प्राप्त होते. पाळीदरम्यान खूप थंड पदार्थ टाळल्यास शरीराला आराम मिळतो. त्यासोबतच हलका व्यायाम आणि पुरेशी झोप घेतल्यास शरीर अधिक आरामदायी वाटते. तर महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. लहान समस्या दुर्लक्षित केल्यास त्या पुढे मोठ्या त्रासात बदलू शकतात. योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे शरीर आणि मन दोन्हीही मजबूत राहू शकते. घरातील महिलांचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण घर आनंदी आणि ऊर्जावान राहते. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे हीच सर्वात मोठी ताकद आहे. धन्यवाद.